यानंतर अण्णाराव पाटील हे बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते त्यांनी आपला विचार व्यक्त करावे। जय भीम। हळू आवाज देताय तुम्ही यार, कसलं मोठं गुढीपाडव्यापासून कसलं मोठं वर्ष लागलंय आणि हळू आवाज देताय। जय भीम। हात वर करून म्हणायला पाहिजे जय भीम। आता फक्त माहिती नाही तुम्हाला, आता फक्त ती बी हळू आवाजात जय भीम जय भीम। एकूट 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 एकूट। धनगराचं म्हणले की हळूच आवाज काढताय, आणखीन एकत्र झाली नाही तुम्ही, पण आता व्हायला लागेल तुम्हाला एकत्र। 70 वर्षानंतर आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब, आपले लाडके उमेदवार यशपालजी भिंगे सर, एमआयएमचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित असलेले सर्व वंचित समाजाचे नेते, इथे उपस्थित असलेल्या माझ्या बहादर बंधू आणि भगिनीनो, या देशामध्ये एक नवीन क्रांती आता सुरू होते आणि ही क्रांती वंचितापासून सुरू केली आहे बाळासाहेबांनी। 70 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही पक्षानं वंचिताला उमेदवारी देण्याचं कधी धाडस केलं नाहीये, पण हे धाडस सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यातल्या सबंध वंचितांना सोबत घेऊन जाण्याचं ठरवलं आहे। मोदी निस्ता म्हणतो, साला फालतोय ती, काय म्हणतो, सबका साथ सबका विकास। 15 लाख आले का? जोरात सांगा ना, आले असतील किती जमा झाले? काही नाही। 2000 मी जमा केली का? त्याला देतो का 2-2 हजार आणखीन? किती लपूट माणूस, किती लबाड बोलावं, यालाही काही मर्यादा आहे? एवढा लबाड माणूस या देशाला परवडणारा नाही असं मला वाटतंय। कॉर्पोरेट भ्रष्टाचारी असं बाळासाहेब त्याला म्हणतात, कॉर्पोरेट भ्रष्टाचारी। बाळासाहेब त्यांच्या भाषणात सांगतील, मी नाही सांगणार, पण मी तुम्हाला निश्चितपणाने सांगणार, या नांदेड वासियांच्या लोकांना खरं म्हणजे अशोकराव तोंडाला काळं फासलं का नाही मला सांगा। त्याला मुख्यमंत्री केला तुम्ही, कारभार तर केला नाहीच नाही, उलट भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्या सैनिकाच्या भगिनीला दिलेलं जे काही घर होते त्यानं स्वतःच्या नावावर करून घेऊन आपल्या कुटुंबाला मोठं करायचा प्रयत्न केला आणि त्या भ्रष्टाचारामध्ये त्याला मुख्यमंत्र्यासारखं पद सोडावं लागलं। लाज वाटते का हो? खरं म्हणजे आपल्याला काही एकदा जरी कुठं चोरी उघडी पडली ना तर रस्त्याने फिरा वाटत नाही। एवढ्या मोठ्या पदावर बसलेला माणूस भ्रष्टाचारानं घरला यावं आणि आम्ही मात्र अशोक चव्हाण साहेब म्हणावं त्याला। थोडा आम्हाला बी काही वाटते का नाही की आमच्या तोंडाला काळं फासलं, या नांदेडकरांच्या सगळ्या मतदाराची मान खाली होईल अशा प्रकारचं वर्तन असणाऱ्या माणसाला पुन्हा निवडून द्यायचंय? आणि मग तुम्हाला आता विचार करावा लागणार आहे। खरं म्हणजे या देशामध्ये एक ताकदवान नेतृत्व बाबासाहेबांनी तर खरं म्हणजे
अस्पृश्यांना माणसात आणलं. पण बाळासाहेब तर जेवढे वंचित आहेत ह्या देशामधले त्यांना सोबत घेऊन त्यांना उमेदवारी देऊन आता आपल्या समोर उभा केलेले उमेदवारासारखे. अहिल्यादेवी म्हणते ज्याच्या मनगटामध्ये बळ बुद्धी चातुर्य आणि धाडस आहे तो सौकर्तृत्वार राजा बनू शकतो असं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी म्हणले. बाळासाहेबांकडे बघा बरं, बळ आहे, एवढी मोठी ताकद आहे, बुद्धी आहे, वकील आहे, प्रगल्भ अभ्यासक आहे, आणि अशा अशोकराव सारख्या खेळणाऱ्या जी चाली खेळतात ना त्याच्यावर चतुराईनं कशी मात करायची ही बाळासाहेबांकडे बघावं लागेल. आणि धाडस, अहिल्यादेवीनं म्हटल्यासारखं धाडस, काय धाडस आहे? अरे वंचिताला सोबत घेऊन जायचं धाडस. आतापर्यंत 70 वर्षामध्ये राष्ट्रीय पक्षाच्या माणसांनी कुणाला उमेदवारी दिल्या हो? उमेदवारी मागाय गेले की काय इंटरव्ह्यू मध्ये विचारतात किती पैसे आहेत तुमच्याकडे. कुणी का कंबरला बांधून फिरतय पैसे. आणि पक्ष कशाला आहे हो? पक्षाने कशासाठी माणसं कार्यकर्ते मोठे करायचे? त्याला पैसे विचारायसाठी. दुसरा प्रश्न विचारतात तुमच्या जातीचे मत किती आहेत. जातीच्या मतावर निवडणूक असतात. निवडणुका कर्तृत्वावर असल्या पाहिजेत. निवडून गेलेल्या माणसानं सगळ्याला जवळ घेऊन सगळ्यांना जी उपयुक्त अशी सुविधा देण्याचं काम केलं पाहिजेत. या जिल्ह्यामध्ये आपापल्या मतदारसंघात कार्य केलं पाहिजेत. त्याच्या पाठीशी आपण थांबलं पाहिजे. आणि आपण बघताय 70 वर्षामध्ये एकाही वंचिताला उमेदवारी दिली नाही. बाळासाहेबांचं धाडस बघा. मी म्हणलो बाळासाहेबांना, बाळासाहेब तुमचं हृदय कसला हो म्हणलं, एवढं मोठं किती मोठं धाडस करतात. ह्या प्रस्थापित पक्षाला धडा शिकवायचे खरं आपणाला, आपण त्यांना शिकवू बी, पण उमेदवार तरच बघा. बाळासाहेब म्हणले कुण्या जातीचा विचार करायचा नाही. काय म्हणाले? जातीपातीवर उमेदवारी द्यायच्या नाही का, एका समूहातल्या लोकांना उमेदवारी द्यायच्या. जे ओबीसी समूहातले आहेत, जे वंचित समूहातले आहेत त्यांना उमेदवारी देऊ. बीडला कैकड्याला उमेदवारी, साताऱ्याला ओलार समाजाला उमेदवारी. बाळासाहेबांनी विचारलं का तुमची जात किती आहे, किती पैसे आहेत? काही जण तर बाळासाहेबांनी डिपॉझिट भरलं. काय धाडस आहे. आणि अशा प्रस्थापित पक्षाच्या लोकांना धडा शिकवायसाठी घिसड्याला, पुण्याला वडराला दिलं. आपण बामणाचं शहर म्हणतो त्या ठिकाणी वडर उभा केलाय. बा काय धाडस आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, हिम्मते मर्दा तो मदद ए खुदा मन. ह्या मर्दाच्या हिमतीला आपल्या सगळ्यांची मदत आवश्यक आहे आणि तुम्ही मदत केली पाहिजे. आता नाही तर पुन्हा आहे. बाळासाहेब 65 वर्षाचे झालेत. हीच ताकद, हीच उम्मीद, हीच जोश वयाच्या मानानं कमी होत असतो बांधवांनो. हीच ती वेळ आहे बाळासाहेबांना प्रधानमंत्री म्हणून बघण्याची, आणि हीच ती वेळ आहे बाळासाहेबांना मुख्यमंत्री म्हणून बघण्याची. दोन्हीपैकी निश्चित एक ठरलेला आहे. तुम्हाला वाटतं पंतप्रधान 40 माणसावर होते का? देवेगौडा किती माणसावर झाला? किती माणसावर देवेगौडा झाला हो? 12 माणसावर देवेगौडा. आणि आता काही पार्लमेंट कुठे एका पक्षाची अजिबात येणार नाही. सगळे राजकीय जे राज्य लेवलवरचे जेवढे पक्ष आहेत त्यांची आता पार्लमेंट येणार आहे. आमचे जर 40-45 माणसं निवडून आली तर बाळासाहेब एक पार्लमेंट मधला ताकदवार माणूस. बाळासाहेबांना विचारल्याशिवाय त्या पार्लमेंट मध्ये पान हलणार नाही. आणि बाळासाहेब तुमचा विचार केल्याशिवाय, तुम्हाला जी काही योजना दिल्याशिवाय त्या खुर्चीवर बसणार नाहीत. हे ग्रही जरा. त्या लपुटासारखं नाही आहे, मोदीसारखं अपाट बोलण्याचा एवढा बोलबच्चे नाही तो. बोलायचा एवढा सुकाळ, आश्वासनाची खैरात देता घेता कोण मेले ते देता घेत द्यायचं ना. पुढच्या वेळेस देऊ आणि पुढच्या वेळेस देऊ. आणि आम्ही असं तुमच्यासारखं येण्यासारखं मागं फिरत राहू.
एक हुंट चाला होता आणि एक कुत्र्याला असं वाटलं की ह्याची हटाळकी खावं हल्लेलं तुटून पडणार आहे म्हणून. अहो ती 12 कोस हुंट गेला, ती काय हटाळकी तुटली नाही आणि आमचं काही पोट भरलं नाही. असं 70 वर्ष होत आली पण आमचा कोणी विचार केला नाही. पण मित्र हो, यावेळी ध्यानात ठेवा, मी विशेष करून धनगर समाजाच्या बांधवाला सांगतो, 70 वर्षामध्ये एक उमेदवारी दिली नाही धनगर समाजाला. लोकसभेला एक प्रतिनिधी आतापर्यंत गेला नाही. महाराष्ट्रात 2 नंबरवर समाज, बेल भंडाऱ्याचा समाज, येळकोट श्रीहरीचा समाज, एक उमेदवारी नाही. लाज कशी नाही वाटली असेल या राष्ट्रीय पक्षाला? एवढ्या मोठ्या समाजाची मतं पाहिजेत तर एक खासदार नाही आतापर्यंत केला. पण अजगर का दाता राम, अरे हाय ना आमच्याकडे, हा खरा खरा राम, ग्रंथातला नाही, हे आमचा खरा राम आहे. आणि आता आम्ही या रामाचे पायी झालेले आहोत. यावेळेस 7 तिकीट धनगर समाजाला दिली. मागचा 70 वर्षाचा बॅकलॉग धनगर समाजाचा एका हवाड्यात फेडून टाकला बाळासाहेबांनी आणि सगळ्याला सांगितला आता या मैदानात आमच्या सोबत एवढा मोठा धनगर समाज आमच्या इथं आहे, आता आमच्या सोबत आहे. कुणाला कुणाला मैदानात यायचंय ते आता या, बघूया. दलित, मुस्लिम, ओबीसी, मुसलमान समाजाला 4 उमेदवारी दिल्यात. यमांची सोडून बघा, प्रेम असावं तर असं विस्तार असावा. उगी 56 इंचाची छाती सांगायचं, खोकडी छाती काही नाही मधी. अरे तुमची श्रीमंती, तुमची धाडस सांगायचं असेल तर 56 इंचाची छाती लागत नाही. बाळासाहेबासारखं विशाल अंतकरण लागते. विशाल अंतकरणाने या सगळ्या समाजाला सोबत घेऊन जायचं ठरवलं आहे बाळासाहेबांनी. म्हणून सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे, आणि एवढे सारे आमच्या पाठीशी असताना आम्हाला काळजी करायची काय गरज आहे? ही सभा जर त्यांनी बोलावली असती तर 2 ते 3 कोटी खर्च दाखवला असता. ह्या खर्च एवढा खर्च केला सुद्धा एवढी माणसं आली नसती. एक माणूस 1000 रुपयाला केलाय त्यांनी. सभेला यायला 3 घंटे 2 घंटे मिरवणुकीत फिरायला. आमची स्वयंपाकाची बाई म्हणली, वकील साहेब आता अधून मधून मी स्वयंपाकाला नाही आल तर भागवून घ्या म्हणली. मी म्हणलो का? 500 रुपये हजेरी आहे म्हणली, महिन्याचं राशन भरून घेते म्हणली त्याच्याकडून. म्हणलं 500 रुपयाची हजेरी कशाला? तिने म्हणले आता सकाळी एक ड्युटी आणि दुपारी एक ड्युटी आहे म्हणली. काय तर उगा संघ फिरायच्या गळ्यात गमची अडकावून 1000 रुपये रोज मिळतात म्हणली. बरं बाई जाय म्हणलो. अशी परिस्थिती निर्माण केली ह्याने. अरे धनबांडग्यानो, जात बांडग्यानो, आता विचार करा. आता बाळासाहेब येत आहेत. कोण येत आहेत? बाळासाहेब येत आहेत. आपलं माणूस. कोण? आपलं माणूस आता सत्तेत येत आहे, याची चिंता तुम्ही आता करायची. मित्र, मी आता बाळासाहेबांना वेळ देणार आहे, मी जास्त आपला वेळ घेणार नाही. पण तुम्हाला नम्र निवेदन मी एवढ्यासाठी करतो, सगळ्या जाती धर्माच्या माणसांनी, वंचिताच्या सर्व माणसांनी आता आपल्याला कोणाकडे जायची आवश्यकता अजिबात राहिलेली नाही. आता सरळ मुखाने या. लोकसभेचे झाले, विधानसभेचे, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत पर्यंत बाळासाहेबाच्या माणसाचा आता विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आता चिंता नाही. मत आमच्यापाशी, पैसे तुमच्यापाशी. ते पैसे बी आमचेच आहेत, पण तुम्ही चोरून येऊन घरी जपलेत. पैसे तुमचे नाही येते. मला सांगा बाळा, अशोकरावचं काय पिकले, काय होतं आज शंकरराव चव्हाणापाशी? एवढे पैसे गोळा केलात तुम्ही. या प्रतापराव पाटलापाशी काय होतं? तुमचा बाप भीक मागत होता, आम्हाला माहित नाही का? 2000 रुपयासाठी सावकाराच्या दुकानात 2 वर्ष बस फिरत होता मग. आणि आता पैशावर विकत घ्यायची भाषा करतो. कुणाकुणाचे पाय दाबले सांगा, कुणाकुणाचे बुट पॉलिश केले ती सांगा. एवढी संपत्ती आली. त्यांचा एक भाऊ कलेक्टर आहे प्रतापरावचा. अहो चोरलेले पैसे उकंड्यात टाकून जाळलं इन्कम टॅक्सचा दाड आल्यावर. उकंड्याला फुकून केलं जाळून. माहिती आहे की नाही तुम्हाला? याद माहिती ठेवा जावं जरा. उगं तोंड वर करून उमेदवारी भरलं मी चालतंय का? या 8 दिवसात प्रत्येक उमेदवाराचा इतिहास जरा वाचा, म्हणजे आपल्या हातून चूक होणार नाही. मित्र,
बाळासाहेबांना आपल्याला वेळ द्यायची आहे. मी तुम्हाला एक नम्र निवेदन करणार आहे. सगळं खरं आहे तुमचं, पण मतं पडायला पाहिजेत. हा, नुसती संख्याने गर्दी नाही करायची. नक्की ते उभारलेले माणसं अशी धरून बसलेत, हात आमचे किस्से मारतात की वाटले. आम्ही किस्से मारून नाही रे बाबू, ते अशोकराव आल्यावर असं किस्से दाबून धरा. तुम्ही ठेवलेला पैसे म्हणून आम्ही बोललो. असं काय ह्याच्यात नवीन काय आहे? पण मी एक तुम्हाला नम्र निवेदन करणार आहे. आमची नेहमी चूक होते. शेवटच्या 2 दिवसामध्ये आम्ही लय बिघडतो. कशामुळे बिघडतो की काय नाही की ते कुत्ता छाप दारू पाहिजे शेवटच्या दिवसात. माहिती आहे की नाही तुम्हाला? कुत्ता छाप आंध्रामध्ये जनावराला पाजवायची दारू आहे, कारण चिखलामध्ये नाचावं लागते जनावराला. ती दारू इकडे आणून वापरतात शेवटच्या दिवशी. रेड्याला पाजवायची दारू जर माणसाला पाजल्यावर माणूस रेडा होईल का काय होईल सांगा? इलेक्शन संपल्यावर निकालाला आल्यापर्यंत म्हणतोय मला मतदान करायचे म्हणते. मतदान होऊन गेलं, सगळं झालं, ह्याची नशा उतरत नाही आणि तिसऱ्या दिवशी म्हणते मला मतदानाला जायचंय म्हणून. अशी दारू फिरू काय आपण कधी पिली नाही का? पिऊ नका. एकदा बाबासाहेबांचं स्मरण करा आणि बटन दाबा. कुण्या माईच्या लाळामध्ये हिंमत आहे बघतो भिंगे सरांना पाडण्याची? अजिबात नाही. एकदा डोळे थांबून शांत व्हा आणि बाळासाहेबांचं एकदा चित्र समोर करा आणि असं बटन दाबा, बटन दाबलं पाहिजे मध्येच. आणि मग उमेदवाराची चिन्ह आपल्या आहे कपबशी. कपबशी बद्दल बोलायचं काय विशेष नाही. इथं तुम्ही मागे एकदा आमदार निवडून दिला होता कपबशीचा, आठवत आहे का? दिला होता का नाही? गोरटेकर आहे का? गोरटेकर राव नाही तर कार्टेकर राव, आपल्याला काय. पण कपबशी ध्यानात ठेवा आणि उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण सातत्यानं, केवळ तुम्हीच नाही, तुमचे मत आतापर्यंत ह्या लोकांनी हाताला धरून येऊन बटणं दाबून घेतलेत का नाही? तुम्हाला नेलेत. पण आता यावेळेस तुम्ही त्यांना विनंती करायची. 70 वर्ष आमची बटणं दाबून घेतला आमच्याकडून, आता आमच्या बाळासाहेबासाठी एकदा तुम्ही बटन दाबा. या नाही तर बघा कसं येत नाहीत बघू. धन्यवाद.